तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या शेगाव खुर्द येथे स्मशानभूमीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले असून अतिक्रमण तात्काळ हटवून जागा मोकळी करण्याच्या मागणीसाठी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। मात्र अद्याप कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन माहिती घेतली नाही। तसेच उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने याबाबत तात्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। तर मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण उठणार नसल्याचा ठाम निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे। या आंदोलनात सहभागी विकास खंडेराव व प्रकाश डोंगरदेव या दोघांची तब्येत बिघडली असूनही प्रशासकीय अधिकारी उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, संग्रामपूर। उपोषणाचा अजेंडा काय आहे नेमका? उपोषण कशासाठी बसलाय? आमरण उपोषण आम्ही शेवगाव खुर्द तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून आमच्या स्मशानभूमीचा 5 ते 6 महिन्या अगोदर आम्ही ग्रामपंचायत आणि तहसीलदाराला निवेदन दिले। त्यानं परस्पर काही कारवाई न करता आज रोजी आमचे हे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसले, तरी अद्याप कोणतीही कारवाई व जे काही आमच्या स्मशानभूमीची जागेची निश्चिती करून देण्याचा तहसीलदाराने आदेश पाठवले ते ग्रामपंचायत अद्यापही काहीही कारवाई न करता इथं कोणताच कर्मचारी किंवा कोणी येऊन आमची देखरेख करून नाही राहिलं। आमचे दोन्ही कार्यकर्ते आज रोजी शिकस्त झाले, ते दोघे जणांची तब्येत खालावून राहिली, तरी आज रोजी या जागेची निश्चितीकरण कोणीही करण्यासाठी इथं येऊन नाही राहिलं। जोपर्यंत आमची जागेची निश्चितीकरण होत नाही किंवा स्मशानभूमीसाठी जागा आम्हाला प्राप्त करून देत नाही, तोपर्यंत हे उपोषण आम्ही जाहीर चालूच ठेवू।